नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र नारायण मोरे. मोफत वास्तुवर्ग त्यासाठी मला बोलावं असं वाटलं म्हणून मी बोलतोय. वेदमूर्ती उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी हा मोफत वास्तुवर्ग जो करतायत, हा वास्तुवर्ग आपल्याला वास्तुविशारद किंवा आपण विशारद व्हावं, ही जी त्यांची तळमळ आहे ना, ती तळमळ आपल्याला कळली पाहिजे असं मला मनापासून वाटलं. म्हणून मी रात्री 2 वाजता उठून हा व्हिडिओ करतोय. त्यांनी मला सांगितलं नाही आणि मला राहवलं नाही. म्हटलं हा व्हिडिओ करायचा आणि टाकायचा. तो यासाठी की आपण गुरुजींचे आजपर्यंत 3 मोफत वर्ग ऐकले असतील. आजचा आता 4था मोफत वर्ग तुमचा असेल, उद्याचा 5वा असेल. यानंतर तुम्ही वास्तू विशारद या वर्गाला प्रवेश घ्या नका घेऊ हा तुमचा प्रश्न आहे. पण मी सुद्धा या आधीच्या मोफत वर्गांना होतो. म्हणजे आमची बॅच क्रमांक 14 जी आहे, वास्तुवर्ग 14, त्याच्या आधी मीही 5 दिवस होतो. आणि गुरुजी जे सांगतात ते आतून सांगतात. त्यांची एकच इच्छा आहे की त्यांना वास्तुविशारद घडवायचा नसून त्यांना सुसंस्कृत नागरिक घडवायचा आहे, जो पुढे जाऊन भारतीय संस्कृती काय आहे, हिंदू संस्कृती काय आहे, काय देणं आहे आपलं, जन्माला येऊन आपण या जगात काय देणं लागतो, हा फार मोठा संस्कार गुरुजी शिकवतात. मला तरी असं वाटतं की गुरुजींचा परिस्पर्श मला झाला प्रश्न फीचा. म्हणजे जो काय फी शुल्क आकारला जाणार आहे, तुम्हाला एक सांगू, तुमची 500 लोकांची बॅच, 500 ते 700 लोकांची बॅच आहे. 900 लोक आज तुमच्या ग्रुपमध्ये आहेत, मी पाहतोय ते. तर ह्या 500 लोकांच्या 700 लोकांच्या बॅचसाठी गुरुजींचा 1 दिवसाचा खर्च, मोफत वर्गाचा 1 दिवसाचा खर्च ₹1,00,000 आहे. 1,00,000 रुपये. विचार करा तुम्ही. हा माणूस विनाकारण खर्च करतोय का पैसे जास्त झाले म्हणून खर्च करतोय ते मला माहीत नाही. पण गुरुजी पछाडलेले आहेत ते देण्यासाठी, घेण्यासाठी नाही, कमवण्यासाठी मुळीच नाही. मी अनुभवतो ही गोष्ट, विश्वासाने सांगतो तुम्हाला. संस्कार फार कमी लोक घडवतात आणि त्यातल्या त्यात गुरुजींचं जे व्रत त्यांनी घेतले ना, ते आपल्याला माणूस घडवायचा आहे, एक नवीन समाज घडवायचा आहे, जो सुसंस्कृत असेल, आताच्या पिढीपेक्षा वेगळा असेल. हा संस्कार घडवण्याचा गुरुजींचा प्रयत्न आहे. आणि त्या प्रयत्नाला आपण हातभार नाही लावणार तर कोण लावणार. एक विद्यार्थी म्हणून मला असं वाटलं, मला बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजे. मला झोप येत नव्हती. झोपेतून उठलो मी, तोंडावर पाणी मारलं. आज रात्रीच्या वेळेत साधारणतः 2:30-3 होऊन गेलेत. या वेळेत मी तुमच्याशी बोलतोय. काय बोलू अजून. तुमच्या वर्गात तर तुम्हाला आता सगळं ऐकायला मिळतच असेल. 4 वेद 18 पुराण, 4 वेद 18 पुराण आणि 64 कला. याहीपेक्षा मी पुढचं सांगतो. विशेषतः पुरुष आणि महिला दोघांनाही गर्भधारणा संस्कार काय असतात माहिती आहे का कोणाला?
संसार सुखाचा काय असतं माहिती आहे का कोणाला? घर घेणं काय असतं माहिती आहे का कोणाला? पूर्वी लोक म्हणायचे बघा, एक म्हण मला आठवते, जुनी म्हण आहे, लग्न करावं आणि त्याच्यानंतर घर बांधून पाहावं. तारेवरची कसरत होती ही. घर बांधणं म्हणजे साधी गोष्ट नव्हती आणि आजही नाही आहे. आजही आपण शहरात राहणारी लोक घराची किमती काय आहेत आपल्याला माहिती आहेत. त्यामुळे घर घेताना आपण घर घ्यावं एवढीच माझी इच्छा आहे. मी काय म्हणतो त्याचा अर्थ तुम्हाला तुम्ही जेव्हा वास्तुशास्त्राचा संपूर्ण कोर्स कराल ना तेव्हा कळेल घर कसं घ्यावं. खूप छान आणि विस्तृत संस्कार करत करत आपल्याला हे कळतं. बघा आता तुम्ही विचार करा, तुम्ही काय ते ठरवा. धन्यवाद. गुरुजी माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा. राहावलं नाही म्हणून बोलले गेले. खूप खूप धन्यवाद.